सर्रास 100 दिवस चालणारा बिग बॉसचा शो या सीझनला मात्र 70 दिवसावर क्लोज व्हायला लागलाय. आता लास्ट एपिसोड मध्ये सांगितलं. हो हो हो. याचं कारण काय असेल असं तुम्हाला वाटतंय? आता जेवढं मला माहितीये, आता सगळेजण म्हणतात की हिंदी बिग बॉस येते त्याच्यामुळे हे लवकर क्लोज होते किंवा बऱ्याच गोष्टी अशा काय काय आहेत. पण आता मला पण काय त्याची आयडिया नाहीये की बाबा कसं आहे काय, कारण की मेकर्स बिग बॉस शेवटी हिंदी काय, मराठी काय, तेलुगू काय, तमिळ काय, मल्याळम काय, तर बिग बॉस म्हणजे जे एंडेमॉल शाईन जी कंपनी आहे आणि जे बिग बॉसचे जे फ्रँचायझी आहे तर त्यांना माहिती आहे की कुठला शो कधी बंद करायचा आणि कुठला शो कधी चालू करायचा. सो मला त्याची खरंच आयडिया नाहीये. पण हे शॉकिंग माझ्यासाठी पण होतं की 100 दिवसाचा शो उलट एक्सटेंड होतो. ज्यावेळेस TRP चांगला असतो किंवा सगळ्या गोष्टी चांगल्या असतात त्यावेळेस मला असं वाटतं एक्सटेंड झालं पाहिजे. तर तो ऍक्च्युली 1 महिना अगोदर बंद होतो. तर तो माझ्यासाठी पण शॉकिंग आहे. मला पण त्याची खरंच आयडिया नाही की बाबा कशामुळे आहे, एक्झॅक्ट रिझन काय आहे हे मला पण नाही माहिती. बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की बिग बॉस शो कदाचित स्क्रिप्टेड असेल व त्यात आत रिटेक होत असतील. हे कसं आहे, म्हणजे खरंच बिग बॉस शो स्क्रिप्टेड आहे, रिटेक होतात का, कसं असतं ते? जर मला सांग बिग बॉस शो हा स्क्रिप्टेड असता तर मी माझ्यासाठी वैयक्तिक चांगली स्क्रिप्ट मागितली असती. मी म्हटलं असतं मला एवढी निगेटिव्हिटी नको, मला पॉझिटिव्ह दाखवा, मला हिरो दाखवा आणि मला घरात ठेवा. तर तुम्हीच विचार करा, जेवढं स्क्रिप्टेड म्हणताय सगळेजण, तर खरंच स्क्रिप्टेड असतं तर मी माझ्यासाठी चांगली स्क्रिप्ट मागितली असती ना, की मी म्हटलं असतं की मला गद्दार टॅग द्या किंवा मला जे शिव्या पडतात ते पडल्या पाहिजेत बाहेर, असं मी स्वतःहून का म्हणेन. सो ह्याच्यावरून अंदाज लावा, स्क्रिप्टेड काहीही नसतं तिथे. काहीच अशा गोष्टी नसतात की बाहेरून लिहून येतात किंवा अनाऊन्स केले जातात, असं काहीही नसतं. जेवढं रूल्स प्रमाणे चाललेलं असतं ते पण तेवढं रूल्स फॉलो करतात आणि आतमध्ये सगळे कंटेस्टंट पण तेवढंच रूल फॉलो करतात आणि स्क्रिप्टेड नसतं, काहीच नसतं स्क्रिप्टेड तिथे. फक्त सिच्युएशन्स अशा असतात की ते घडलं जातं, तिथे काही गोष्टी घडल्या जातात आपोआप. पण स्क्रिप्टेड नाही, काही स्क्रिप्टेड नसतं. आणि 3-3 महिने कोण ऍक्टिंग करणार नॉनस्टॉप? तुम्ही घराबाहेर पडला त्याच्या पुढच्या दिवशी अरबाज जोरजोरात रडत होता, वैभव गेला, घनश्याम गेला, आता इथं राहून काय करायचं. खरंच तो इमोशनल झाला होता का सिंपथीचा एक कार्ड होता, असं तुम्हाला काय नाही, होऊ शकतो इमोशनल, का नाही होऊ शकत? जर 1.5 महिना सोबत आहे आम्ही कंटिन्युअस, भले का मला काही गोष्टी त्याच्या खटकत होत्या, मी त्याला म्हणत होतो अरे बाबा सगळ्यांना लोकांना माहिती आहे की बाबा आपण दोघं अपोजिट असलो पाहिजे, तरी पण आपण दोघं फ्रेंड्स आहे. तर हे मी त्याला पण बोललो होतो की यार आपण फ्रेंड्स नाही, म्हणजे कसं दिसणार आहे म्हटलं बाहेर लोकांना, नाही पटणार लोकांना. हे त्याला पण मी 3ऱ्या आठवड्यातच म्हटलं होतं मी. तर त्याचं म्हणणं होतं की नाही यार, मी तुझ्यासोबत नाही भांडू शकत, कारण की मला तुझ्यासोबत असे फ्रेंडवाली वाईब येते आणि मी भांडू शकत नाही तुझ्यासोबत. तू भांडायला आला तरी मला हसायला येईल तुझ्याकडे बघून. तर ह्या सगळ्या गोष्टी त्याच्याकडून होत्या. भले का मी त्याच्या अपोजिट जायला तयार होतो, बऱ्याच गोष्टी मी स्ट्रॅटर्जीज बनवल्या होत्या की त्याच्या अपोज कसं जाऊ किंवा टास्कमध्ये काय करता येईल. पण तो टास्कमध्ये पण जोर लावायचा आणि माझ्याकडे पण हसायचा. सो मला असं व्हायचं की यार काय करू मी तरी आता. नक्कीच. तर आणि नक्कीच त्याला जेन्युइन असू शकतं ते जर रडणं, किंवा जर तू जरी आता माझा मित्र असता, तू 4-5 दिवस माझ्यासोबत फिरतोयस, तर तू जाताना मलाही वाईट वाटणार. नक्कीच. सो असू शकतं, मे बी 2-3 दिवस वाईट वाटू शकतं, किंवा मला नाही वाटत नाटक वगैरे नसेल जास्त, म्हणजे असं एवढं नाटक नसेल, पण थोडंफार कुठेतरी वाईट वाटलं असणार त्याला पण 100%. तुमच्या अपकमिंग प्रोजेक्ट बद्दल सांगा आता अपकमिंग प्रोजेक्ट्स मध्ये जास्त असं काही नाहीये खरं सांगायचं तर, कारण की 1-2 प्रोजेक्ट्स होते ते पण आता एवढ्या सगळ्या गोष्टी आता घडल्या त्याच्यात पण ते थोड्या गोष्टी निघून गेल्या माझ्याकडून. सो ठीक आहे, लोकांना मी तर हेच म्हणेन, उलट जेवढं तुम्ही सपोर्ट कराल तेवढंच मला कामं येणार आहेत. जर तुम्ही सपोर्टच नाही केला किंवा तुम्ही प्रत्येक गोष्टीचा निगेटिव्ह बोलला तर मला ऍक्च्युअलमध्ये कामं नाही देणार आणि मग मला परत माझी पॉझिटिव्ह साईड मानता येणार नाही किंवा मला माझं काम दाखवता येणार नाही तुम्हाला. सो प्रोजेक्ट्स 1-2 आहेत. एक मूवीमध्ये एक छोटंसं काम केलेलं आहे मी, ते पण येईल आता ऑक्टोबरमध्ये, 10 ऑक्टोबरला. त्यानंतर 1-2 प्रोजेक्टचे कामं आहेत जे त्यांच्याशी मीटिंग्स वगैरे चालू आहेत. पण जे ऑलरेडी फिक्स कामं होते काही, तर ते ह्या सगळ्या प्रकरणामुळे किंवा ह्या निगेटिव्हिटीमुळे कुठेतरी ते सुटले गेले माझ्याकडून. पण मला असं वाटतं ठीक आहे, लाईफ आहे. लोकांनी जर परत सपोर्ट केला, परत जर चांगल्या गोष्टी बोलल्या, तर नक्कीच ते पण प्रोजेक्ट परत येतील माझ्याकडे. होप सो काहीतरी चांगलं घडेल. नक्कीच. मग आता पण येऊया रॅपिड फायर क्वेश्चन्स कडे. सर, आता रॅपिड फायर क्वेश्चन स्टार्ट करूया. बिग बॉसच्या घरात सगळ्यात जास्त मॅनिप्युलेट करणारा सदस्य कोण होता?
दिशाभूल. सगळ्यात जास्त मॅनिप्युलेट मी म्हणेन निक्की आणि अरबाज मे बी, कारण की त्याच्या पण गोष्टी अख्खं घर मॅनिप्युलेट झालं होतं ज्यावेळेस त्या गोष्टी घडल्या होत्या मधल्या आठवड्यात. सो थोड्या प्रमाणात अरबाज पण म्हणेन मी. बिग बॉसच्या घरात सगळ्यात जास्त प्रोवोक करणारा सदस्य कोण होता? निक्की 100% निक्की. घराच्यात तुमचा फेवरेट कंटेस्टंट कोण होता? घराच्यात फेवरेट कंटेस्टंट माझा तुम्ही सोडून दोघं तिघ जण आहेत ऍक्च्युली. पहिलं मी म्हणेन की डीपी दादा एक आहे, कारण की झालं काय माहितीये का, डीपी दादांचं एक शॉर्ट मध्ये सांगतो की त्यांना स्ट्रॅटेजीज माहिती आहेत, त्यांना गेम कसा खेळायचा माहितीये, आणि ते त्यांच्या ग्रुपमध्ये सांगायचे की असं असं करूया तसं करूया, आणि ते म्हटल्यानंतर ग्रुप फॉलो करायचं सगळं, आणि ते स्टेप बॅक व्हायचे की ग्रुपला सांगून मागे व्हायचे. तर त्यांच्यावर शेवटी जशी मैत्री वाढली माझी डीपी दादांसोबत, त्यावेळेस त्यांना मी म्हटलं की यार तुम्ही पुढे येऊन खेळा, म्हटलं तुमच्या स्ट्रॅटर्जीज सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करत बसू नका ग्रुपला, तुम्ही तुमच्या स्ट्रॅटर्जीज बनवा आणि पुढे या. त्यावेळेस मग म्हटलं तुम्ही कराल व्यवस्थित. आणि हे मी आत्ता सांगतोय म्हणजे असं नाही की तू काय केलंस म्हणतील लोक, किंवा तू का नाही असं केलंस, तर मला ऍक्च्युली जमलं नाही त्या करायला, म्हणून मी त्यांना सांगू शकलो की असं करा तुम्ही. कारण की माझ्या ग्रुपमध्ये पण मी स्ट्रॅटर्जीज बनवायचो खूप जास्त, पण मला त्याचं तेवढी व्हॅल्यू भेटली नाही, कारण की बडबड करणारे दुसरे लोक होते जास्त, आणि मला जास्त बडबड करता येत नव्हती. सो डीपी दादा एक मला वाटतं की फेवरेट कंटेस्टंट मध्ये एक मोडतात. नंतर सूरज एक आहे, कारण की सूरजचा जेन्युइननेस आहे, आणि सूरज खूप आपण म्हणू शकतो की साधा सरळ आहे. सो तो एक आहे. आणि तिसरी मी म्हणू शकतो, तिसरी व्यक्ती आहे जान्हवी, कारण की ज्या पद्धतीनं आत्ता खेळते, तिच्या आहेत काहीतरी पॉइंट्स आहेत थोड्याशा की ज्या लोकांना आवडत नसतील, पण तिच्या पॉझिटिव्ह साईड पण बघा की बाबा तिचं स्ट्रॉंग कंटेस्टंट आहे, फिजिकल टास्क पण एकदम खतरनाक, म्हणजे मुलगा पुढे जरी असला एखादा तर त्या मुलाला टक्कर देते ती. म्हणजे मी ज्यावेळेस त्या गोणीचा टास्क होता ना, त्यावेळेस तिची ताकदच्या समोर अरबाज आणि मी पण असं झालो होतो की अरे भाई काय ताकद लावते खतरनाक, आपल्याला झेपणार नाही हिला. तर ह्या गोष्टी पण घडल्या होत्या. सो मला वाटतं ती एकदम स्ट्रॉंग कंटेस्टंट, आणि मला वाटतं लोकांनी तिचा पण विचार करावा की ज्या पद्धतीने ती खेळते आता, टास्क खेळते, तर नक्कीच मला वाटतं ती पण एक फेवरेट कंटेस्टंट मध्ये मोडते नक्कीच. बिग बॉसच्या घरात सगळ्यात जास्त इगो कोणाला आहे? सगळ्यात जास्त इगोइस्टिक माणूस निक्की आहे, आणि बाकी नाही मला वाटत कोणाला आहे. वर्षातही थोड्याशा आहेत, पण ते इगो मध्ये नाही मोडत त्या, पण आहेत थोडस त्यांचं आहे. तुम्ही आणि संग्राम बाहेर गेल्यानंतर अरबाजचं असं म्हणणं होतं जान्हवी बॅड लक आहे, जो कोण सदस्य जान्हवी बरोबर असतो तो बाहेर जातो. जान्हवी खरंच बॅड लक आहे का? नाही, मला नाही वाटत जान्हवी बॅड लक आहे, कारण की जान्हवीचा गेम खेळते. ज्यावेळेस जर तसं असतंच तर जान्हवी वर्षाताईंबरोबर पण चांगली आहे. जान्हवी सूरज सोबत पण मध्यंतरी चांगली होती. नंतर जान्हवी पॅटदा सोबत पण चांगली बोलायची मध्यंतरी, त्यांना खायला वगैरे घालायची, त्याच्या पण क्लोज जास्त होती ती. तर असं काही नाही की बॅड लक, कारण की हे माहित होतं की ही टीम वेगळी झाली आहे, ए टीमला कसं पण बाहेर काढायचं हे सगळ्यांना माहित होतं, आणि तसं घडलंय पण. फक्त संग्रामदादाचं असं झालं की संग्रामदादा तिला सपोर्ट करण्याच्या नादात थोडंसं विसरले की बाबा आपण कशासाठी आलोय, किंवा अरबाजला स्ट्रॉंग कंटेंडर भेटावं म्हणून त्यांचं स्वतःचं म्हणणं होतं की बाबा वैभव तू काय केलं नाही म्हणून मला पाठवलं इथे, असं त्यांचं स्वतःचं म्हणणं होतं. आणि त्यांनी पण परत जाऊन अरबाजशीच हात मिळवला शेवटच्या टास्कला. तर त्या गोष्टी असं नाही की जान्हवीचं तिथं काही लेनदेनच नव्हतं, तसं मला वाटत नाही की जान्हवीचं काही त्याच्यात अनलकी वगैरे असं काही नसतं, आणि स्वतःच्याच कर्माने आम्ही बाहेर आलेलो आहे, जान्हवीचं काही हात नाही. संग्राम दादा तुम्हाला ऍडवाइस देत होते की तुम्ही मुन्नाभाई सर्किट आहात, पण ते स्वतः नंतर टीम ए मध्येच गेले, त्याच्यावर तुम्ही त्यांना काय? तेच सांगतोय की मी त्यांना हेच म्हटलं होतं आल्या की संग्रामदादा, माझा स्वभाव असा आहे की पुढचा व्यक्ती जर तुमच्याशी भांडायलाच तयार नाहीये, तुमच्याशी चांगलाच बोलतोय, तर तुम्ही का भांडायला जाल? तर त्यांचं म्हणणं असं नाही, लोकांना काय पाहिजे,
की बाबा तुम्ही अपोज केलं पाहिजे. म्हणलं जर अपोज कधी करणार, आपल्याला एखादी गोष्ट पटत नसेल किंवा एखाद्या टास्क मध्ये काही घडत असेल आणि त्यावेळेस तुम्ही मध्ये पडताय तर ठीक आहे बाबा अपोज करताय तुम्ही. पण संग्रामदा हेच म्हटलं की तुम्ही खेळा, म्हटलं तुम्हाला वाटतंय ना तुम्हाला पाहिजे तसं खेळा. मी त्यांना हेही म्हटलं की तुम्ही ज्यावेळेस अरबाजच्या पुढे उभा राहाल त्यावेळेस मी पण मध्ये पडणार नाही. म्हटलं तुम्ही बिंदासपणे नाडा त्यांना. हे पण मला वाटतं दिसलं असेल टीव्हीमध्ये. त्यांना डायरेक्ट म्हटलं की तुम्ही बिंदास नाडा, तुम्हाला काय करायचं ते करा, मी पण मध्ये नाही पडणार म्हटलं. मग तसं दिसलं नाही परत, कारण की अरबाजचं असं म्हणणं आहे, म्हणजे अरबाज स्वतः असं करतो तो की तो जास्त भांडायला जात नाही पुढच्या व्यक्तीसोबत. स्ट्रॉंग प्लेअरला अलायन्स मध्ये करून घेतो. अलायन्स मध्ये करतो कारण त्याला माहिती आहे गेम कसा खेळायचा. आणि त्याने ते केलं. भले माझ्यासोबत असे नका किंवा संग्रामदासोबत असे नका. जान्हवी पण स्ट्रॉंग आहे, जान्हवीला पण त्यांनी तसंच केलं. मध्यंतर कॅप्टन्सी टास्क मध्ये पण तिला पण बोलला की तू माझ्या साईडनी खेळ प्लीज जान्हवी खेळ, आणि ती खेळली. सो त्याला माहिती आहे कसं खेळायचं. आणि मी काय त्याला नावं ठेवत नाही की बाबा तू फायदा घेतला आमचा, असंच केलं तसंच केलं. तो स्ट्रॉंग पॉईंट आहे त्याचा, त्यांनी मॅनिप्युलेट करता आलं त्याला आम्हाला, आणि तशा पद्धतीने त्यांनी केलं. पण संग्रामदास जसं म्हणत होते की बाबा ह्या गोष्टी तू करायला पाहिजे, तसं माझं तेच म्हणणं होतं तुम्हाला त्यांना की तुम्ही करून दाखवा मग ते माझ्यासाठी. कारण डिफिकल्ट आहे. जर पुढचा व्यक्ती मला अपोजच करत नाही, माझ्याशी गोडच बोलतोय, तर मी का भांडू त्याच्यासोबत आणि कसं भांडू, कारण माझ्या रक्तात नाही ते उगच भांडणं काढायचं. तर त्या गोष्टी आता त्यांना पण समजल्या असतील मला वाटते त्या. नक्कीच. आता चालू जे कंटेस्टंट घराच्या आत आहेत त्यापैकी असा कोणता सदस्य आहे जो दोन्ही साईडने खेळतो? आता त्यात साईड कुठल्या कुठल्या राहिल्या मला ते माहित नाही. निकीची एक साईड आहे आणि निम्म्या घराची एक साईड आहे. माझं एक मध्ये फक्त अभिजितच राहतो. अभिजितच राहतो. तो पण एक खतरनाक स्ट्रॉंग प्लेअर आहे तो. मला असं वाटतंय की तो बहुतेक मे बी सूरज आणि अभिजित मध्ये टक्कर होईल ट्रॉफीसाठी 100%. नक्कीच. शेवटचा प्रश्न, सर्वात खराब जेवण कोण बनवतं? सगळ्यात खराब घरामध्ये? तुम्हाला कुकिंग येत होतं का? मला कुकिंग येत होतं. आमच्यात कुकिंग मध्ये सगळ्यात बेस्ट चव होती जान्हवीच्या हाताला. सेकंड बेस्ट होती अंकिताच्या हाताला. नंतर मी आणि डीपी दादा मटन चिकन बनवायला एक नंबर. आम्ही बिर्याणी बनवली होती तिथं. सो अरबाजच्या हाताला पण चांगली चव आहे. खराब जेवण ज्यांच्या हाताला होतं ते बहुतेक मला वाटतं नसेल असं कोणी. निकीच्या हाताला होतं थोडंफार. ते म्हणजे काहीतरी असं बनवायचे मसाले बिसाले टाकून, तिला पण जास्त काही येत नव्हतं. पण नाही, खराब नाही म्हणता येणार. सगळ्यांच्या हाताला चव चांगली आहे, कारण मसालेच लिमिटेड असायचे तिथे. त्याच्यामुळे सगळे मसाले टाकले की ते होऊन जायचं चांगलं.